नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये मी जगदीश गावडे तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज मी आणि माझे मित्र परिवार जाणार होतो आंध्र प्रदेशमधील कुन्नल जिल्ह्यातील तुंगभद्रा नदीकाठी वसलेले एक अत्यंत पवित्र हिंदू तीर्थक्षेत्र म्हणजेच श्री राघवेंद्र स्वामी मठ या मंदिराला भेट देण्यासाठी। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेळगावपासून स्वामींचे मठ किती किलोमीटर आहे, स्वामींच्या मठाबद्दल, स्वामींच्या स्थापनेबद्दल थोडी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये राहण्यासाठी कोणती सोय उपलब्ध आहे या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, स्वामींच्या मठाला जाण्यासाठी आपल्याला अनेक वाहनांची मदत भेटू शकते किंवा अनेक वाहनातून आपण जाऊ शकतो। ट्रेन, बस, बाईक, एरोप्लेन किंवा कार। आम्ही सर्व मित्रमंडळी कारच्या सहाय्याने चाललो होतो। श्री राघवेंद्र स्वामी मठ बेळगावपासून साधारण 380 किलोमीटर इतका आहे। साधारण 8 ते 9 तासाचा हा प्रवास असेल। मंडळी, प्रवास आला म्हणजे फिरणं आलंच आणि फिरणं आलं म्हणजे मजा मस्ती करणं आलंच। त्याच हेतूने आम्ही सर्व मित्रमंडळी प्रवासाचा आनंद घेत मजा मस्ती करत प्रवास करत होतो। सकाळी लवकर प्रवासाची सुरुवात झाल्या कारणाने आम्ही काही खाल्लंच नव्हतं, म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो। तिथंच सकाळचा नाश्ता सुद्धा केला। हॉटेलची सजावट इतकी सुंदर होती की त्या हॉटेलचा ॲम्बिशनचा व्हिडिओ काढणं मला गरजेचं वाटलं। हॉटेलमध्ये नाश्ता करून व हॉटेलच्या ॲम्बिशनची सुंदरता डोळ्यामध्ये साचून पुढच्या प्रवासाची सुरुवात केली। प्रवास खूप मोठा असल्याकारणाने आम्हाला भूकही लागतच होती। त्या कारणास्तव आम्ही कोप्पळमधील स्थायिक झालेल्या बेळगावमधील एका आमच्या मित्राच्या कॅफेला भेट दिली। तिथंच आम्ही पिझ्झा, बर्गर, थोडीफार कोल्ड्रिंक पिऊन आमच्या पोटाची भूक मिटवली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। फायनली 8 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो होतो आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध अशा श्री राघवेंद्र स्वामी मठापाशी। सो मंडळी, आता आम्ही मंत्रालय या गावी आलेलो आहे आणि इथं राघवेंद्र स्वामी मठ हे आहे। तुम्हाला दाखवतो, खरंच खूप सुंदर आहे। या आंध्रा साईडचे जे मंदिर आहेत ना, खरंच खूप सुंदर आहेत आणि आज तुम्हाला या मंदिराचं दर्शन घडवणार आहे ब्लॉगमध्ये, या व्हिडिओमध्ये। चला तर दाखवतो ते मंदिर। मंदिराचं दर्शन घेण्याच्या आधी आम्ही रूमची व्यवस्था केली। मंदिराच्या परिसरामध्येच आपल्याला रूमची व्यवस्था केलेली पाहायला भेटेल। रूमच्या रेट्सबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येकी रूम्स हे 250, 500, 800, 1000 असे आहेत। या मंदिराला खूप संख्येने लोक येत असतात, त्यामुळे जेवढ्या लवकर रूम्स भेटतील तेवढं तुम्हाला बरं असतं। नाहीतर तुम्हाला मंदिराच्या आवारामध्ये झोपण्याची सोय करावी लागते। मंदिराच्या ट्रस्ट करून तुम्ही खालती हातरण्यासाठी चटईची मागणी करून मंदिराच्या आवारामध्येच तुम्ही विश्रांती करू शकता। हो मंडळी, आता आम्ही मंदिराच्या आगाती इथे एक नदी लागते। नदीमध्ये थोडंफार पाय वगैरे धुवून तिकडं आणि पुढं मंदिराला जाणार आहे। जी नदी आहे खूप पवित्र आहे असं म्हणतात। नदीमध्ये हातपाय धुवून आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे। चला तर मग दाखवतो तुम्हाला ती नदी कशी। रूममध्ये फ्रेश होऊन आम्ही पोहोचलो मठाच्या पाठीमागेच असलेल्या तुंगभद्रा नदीला भेट देण्यासाठी। ही एक पवित्र नदी मानली जाते। या नदीच्या पाण्याच्या स्पर्शाने आपले दुःख, पीडा नाहीसे होतात अशी आख्यायिका आहे। तुम्हाला दिसतात हे पायऱ्या आहेत, या पायऱ्यापर्यंत हे पाणी येतं आणि गोष्ट तुम्हाला दाखवतो। त्या गोष्टीतूनच पुढचा प्रवास आणि
अनेक लोक करतात ते म्हणजे दिसते तुम्हाला ही आहे होडी, म्हणजे जहाज असं म्हणूया आपण. या होडीतूनच अनेक प्रवासी जे आहेत ते इथून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. थोडंफार तुम्हाला नदी दाखवतो. हे आहे मंदिर. मंदिरच्या पाठीमागेच ही पूर्ण नदी आहे. नदीची सुंदरता पाहून पाण्याचा स्पर्श करून आम्ही पोहोचलो श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या मंदिरापाशी. मंडळी, ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य किंवा म्हणजे मी कधी आलो नाही, पण मला इथं गोष्ट एक दिसते की प्रत्येक भिंतीवरती ना इथं कलाकृती तुम्हाला भेटते. म्हणजे अनेक म्हणजे भिंतीवरती ना इथं ना देवी देवतांचे जे आमचे आहेत त्यांची सगळ्यांची इथं तुम्हाला चित्र एका चांगल्या प्रकारे इथं रेखाटलेले आहेत. तुम्ही इथं जेव्हा कधी आला मंत्रालय या गावामध्ये तर इथं ह्या मठामध्ये येऊन नक्की जावा. हे खरंच खूप सुंदर मठ आहे. आता आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे. आम्ही इथलं जे प्रसिद्ध एक वस्त्र आहे म्हणजे लुंगी, ते लुंगी बांधून आम्ही या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. आतमध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहेत, फक्त असंच जाऊ शकतो आणि प्रसाद वगैरे काय घेणार नाही आहे कारण इथं अलाउडच नाही आहे. सो आम्ही ते सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही पुढं आता जाणार आहे. तुम्हाला मंदिरातलं बाहेरचं तेवढंच मी तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. ते व्ह्यू दाखवून आम्ही पुढचं प्रवास करणार आहे. म्हणजे चला तर दाखवतो तुम्हाला व्ह्यूज या मंदिराचं. स्वामींच्या मठाची किंवा त्यांच्या स्थापनेची कथा किंवा इतिहास सांगायचा झाला तर श्री राघवेंद्र स्वामी मठ, ज्याला मंत्रालय म्हटलं जातं, हे आंध्र प्रदेशमधील कुन्नल जिल्ह्यातील तुंगभद्रा नदीकाठी वसलेले आहे व एक अत्यंत पवित्र असे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. या मठाची स्थापना 15व्या शतकामध्ये झाली होती. हे मंदिर संत श्री राघवेंद्र तीर्थ यांचे पवित्र विश्रामस्थान म्हणजेच वृंदावन मानले जाते. सन 1671 मध्ये श्री राघवेंद्र स्वामींनी आपल्या भक्तांना उपदेश केला आणि तुंगभद्रा नदीच्या काठी मंत्रालय येथे जिवंत समाधी घेतली. भक्तांचा असा ठाम विश्वास आहे की ते आजही आपल्या सूक्ष्म रूपामध्ये उपस्थित राहून भक्तांना आशीर्वाद देतात. भक्तांच्या मते ते विष्णू भक्त प्रल्हाद यांचेच पुनर्जन्म आहेत. सुरुवातीला या मठाला कुंभकोणम मठ किंवा विजयेंद्र मठ म्हणून ओळखले जायचे. नंतरच्या काळामध्ये संत श्री राघवेंद्र तीर्थ यांच्या योगदानामुळे हा मठ श्री राघवेंद्र स्वामी मठ म्हणून प्रसिद्ध झाला. मंदिरामधील श्री राघवेंद्र स्वामी यांचे दर्शन घेऊन मंदिराच्या आवारामध्ये उभारण्यात आलेला सुंदर असा, सर्व देवी देवतांचा सुंदर अशा कलाकृतीमध्ये उभारण्यात आलेला भव्य असा मंडप पाहण्यात आम्ही मग्न झालो व काही तासानेच पुढचा नवीन ठिकाणाच्या दिशेने प्रवास करायला निघालो. आशा करतो मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, धन्यवाद.